गुड मॉर्निंग मित्रांनो, माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तुम्ही माझ्या पहिल्या व्लॉगला खूप छान प्रकारे सपोर्ट केला, त्यामुळे तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. आज आपण निघालो आहोत अहिल्यानगरला. कारण होतं की गाडीची आज करायची होती सर्व्हिसिंग. बंधुराय म्हटले की गाडी मीच चालवणार, तर म्हटलं ठीक आहे बाबा, तूच चालव. असं करून आपण शोरूमला पोहोचलो, गाडीची सर्व्हिसिंग केली. सर्व्हिसिंग करून वॉशिंग केली. तुम्ही पाहतच असाल किती छान पद्धतीने माझ्या गाडीची वॉशिंग होत आहे. वॉश केल्यानंतर गाडीचा एक नवीनच लुक आणि पाहायला भेटतो. असं करून गाडीचं पेमेंट केलं आणि आता आम्ही निघालो आहोत पुढच्या कामाला. त्याच्या आधी ठरवलं की आम्ही काहीतरी खाऊन घेऊया, कारण की सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. एक छान हॉटेल बघितलं आणि जेवायला पोहोचलो. काय खावं तर एवढी भली मोठी लिस्ट. याच्यात विचार केला आणि पावभाजी ऑर्डर करायचं ठरवलं. पावभाजी तोंडासमोर आल्यावर असं छान पाणी सुटलं होतं ना की विचारू नका. तोपर्यंत तिकडं छोट्या शेटनं पावभाजीवर ताव मारायला सुरुवात देखील केली होती. याच्याकडे पाहून असं वाटतंय हा पावभाजी खातोय, पण आनंद, अश्रू आणि घाम हे तिन्ही एकत्र याच्या चेहऱ्यावरच दिसून येत आहेत. आजचा पावभाजीचा खर्च होता आमच्या छोट्या शेटकडून, कारण की ते कधीच कोणाला पावत नाहीत. ते आज मला पावले आहेत, त्यामुळं म्हटलं मस्तपैकी दाबून पावभाजी खाल्ली मी. तर चला आता आपण जाऊया आपल्या गाडीकडे. अरे इकडे येऊन पाहतो तर काय, माझ्या गाडीतली सीट्स गायब. थांबा थांबा, असं नाही, तर गाडीची फ्लोरिंग आणि सीट कवर टाकायचे होते. पण गाडी जेव्हा खोलली जाते ना, खूप त्रास होतो. पहा कशी दिसतीये माझी गाडी. एकीकडं इकडे गाडींना सीट्स कवर बसवायचे काम चालू होते, तर एकीकडे फ्लोरिंग बसवायचे काम. यांच्याकडे पाहून सुरेश शेठ म्हणताय, भाऊ घे डबल आणि मलाच पण दे. गाडीला सीट कवर आणि फ्लोरिंग टाकता टाकता आम्हाला संध्याकाळचे 6 वाजले आणि आता आम्ही निघालो आहोत गावाच्या दिशेने. तोपर्यंत सुरेश शेठ म्हणले, भैया 1-2 गाणे होऊनच जाऊ दे, मग काय, आणि तुम्ही पण ऐका. बघतच राहू का तू, किती देखणी तुलाच पाहू का, गोरी गोरी पान. तसंच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. पाहून तुला माझं सुटलं या भान, अगं माझी सकू अशी नको रुसू, सांच्याला सोबत जेवायला बसू. सकू माझी सकू, अगं असं नको बघू, मला जायचंय कामावर.